आणि जर असं गाडीवर झोपा लागला तर माझं कसं होणार सांगा बरं भावानो. खत्म. आता हे जे काम आहे का ते पंकतरवाडी जाऊन इथलं काम आपण फायनल केलेलं इथनं फक्त आपल्याला गोडे घेऊन जायचे ती पण डायरेक्ट ओळ्याला. पण इथल्या कामाचा एक सुद्धा लॉक केलेला नाही बरं का आपण. हे असं सहजच माझं आण्याकडे लक्ष गेलं तर बरं काय आण्या डायरेक्ट स्टूल घेऊनच मागं गाडीवर झोपा लागलाय. कुठं तर दानाला लावते काही वाटा लागले मला. पण भावानो सुखरूप पोचलोय बरं का कामावर आम्ही दोघं पण. आणि जर पुढल्या बऱ्यानं गाडीवर झोपला का उतरूनच चापडतो बघा ह्याला. चला भावानो पण अनिकेतनं आल्या कामाला सुरुवात केली बरं का. तुम्ही हे काम ओळखलं का नाही मला माहित नाही पण तुम्ही ओळखलं असणार आहे. आणि घरामध्ये एंट्री केल्या स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं बरं का. म्हणजे आपला आजचा दिवस चांगला जाणार आहे बरं का. तुम्हाला आता ही रोप लाईट कशी लावायची का ते सांगतो. काय सुद्धा अवघड नाही हो. हे पीओपी मध्ये रोप लाईट काय राहायची माहिती आहे. एकदा टाकलायची नाही एका पायपामधनं सार 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 ढकलून टाकायची एकदम पद्धतशीर बसते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कट कुठनं करायची. जिथं कात्रीचं चिन्ह दिलं का तिथनं कट करायची. दुसरीकडनं केली की लागलं मनाचं आपलं. आता अजून एक विषय इथं पीओपीवाल्यानं चिवतागिरी केली. आता काय केलं माहितीये का आपली वरच वायर गायब करून टाकली पण अनिकेतनं डोकं लावून वायर दुसरी टाकून घेतली. वायर टाकली हो पण मला टेन्शन कशाचं आलं माहितीये का वरची जर न्यूट्रल जॉईंट नसली का संपला विषय. जाऊ द्या म्हणलं उजळल तिथं उजळल त्यामुळे पहिले तर आपली केबल ओढून घ्यावी म्हणलं त्यामुळे केबल ओढून घेतली. भावांनो गारव्यातनं आल्यामुळे घर मालकानं पहिलं तर चहा आणून दिला आपल्याला. आता अनिकेत काय चहा पित नाही बरं का तरी पण मी त्याला विचारत असतो पण अनिकेत काय म्हणतोय मी पियत नसतो. पण मी त्याला काय म्हणत असतो माहितीये का तू पिऊ नको पण मी पियत असतो कारण माझा आवडीचा विषय आहे. पण हे आण्या मला सुखाना चहा सुद्धा पिऊ देणार नाही बरं का. लाईट हाताखाली द्यायला लावा लागला चहा पेत पेत आणि एकच लाईट लावली पुढच्या लाव मला तुस तुम्हाला काय घेणं देणार लाईटीचं. तर वाटा लागलंय आणि आपण पप्प्याच्या गतीत येते काय पप्प्या बी असलंच करतं बा काय बी. असल्या ठिकाणी लाईटी लावताना पप्पूची काय कारण असते ते माहितीये का बघतोस तू मला काय करायचंय चाललो घरी मला काय घेणं देणं नाही. अजून एक मेन कारण असते बरं का मी कधी घ्यायला लावलो होतं काम मला काय करायचंय पण मी आण्याला आधी सांगून ठेवलं होतं पुढच्या लाईटी मी लावणार पण मागडल्या लाईटी तुस्तू लावायच्या मला काय घेणं देणं नाही त्याचं. ते मानलेलं आणि घेतलं लय मानावर घेतलं बरं का सगळे होल्डर सुद्धा लावून टाकली ती बाहेरची. आणि नंतर काम झाल्यावर एमसीबी बॉक्स जोडायला बसला आणि माझं काम काय माहिती का आता पट्टी मारा जातो तुम्ही माणसाला अंडरग्राऊंड कामाला पट्टी का बरं मारा लागलाय तू. आता विषय काय माहिती का ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने हे काम घेतलं होतं का त्या कॉन्ट्रॅक्टदारानं ज्या टायमाला टूपीचा स्लॅब टाकायचा होता का त्या टायमाला आम्हाला फोनच केला नाही त्यामुळे आम्ही डायरेक्ट पट्टी बडवून टाकली. आता सगळं काम झालं बरं का विषय राहिला होता मीटर मध्ये वायरी लावायचा आणि अनिकेत काय मला माहिती का बघतोस तुम्हाला मी ते लावत नसतो. आता अनिकेतनं ठरवलंय मला हलाल करायचं म्हणल्यावर मी काय सुद्धा बोलू शकत नाही हो गरीब असल्यामुळे काय बोलणार आहे मी तर. तरी पण मी भेद 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 दोन्ही पण वायरी लावून टाकले बरं का. लय भीती वाटायला लागली होती पण काय करणार पैशासाठी काय पण करावं लागतंय हो. मला एकच भीती होती हो जी नंतर वायर वडली होती का आपण त्या लाईटीसाठी 3 वॅटच्या ती जर लाईट चालू झाली नसली का लय बेकारी होणार आहे पण ती चालू झाली. आणि स्वामी समर्थ महाराजांवर पण काय एखादा सेपरेट बल्ब सोडायची गरज पडणार नाही बरं का. 15 वॅटचा पॅनल आहे का त्याचा पूर्ण उजेड पडायला लागला इथं. चला भावानो दुपारची वेळ झाली आम्ही काय जेवण करून घेणार आहे पण तुम्हाला जर आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.